आवाज सर्वसामान्यांचा। श्री कात्रेश्वर हायस्कूल कातर खटावचे माजी विद्यार्थी 30 वर्षांनंतर एकत्र आल्यानं 1994-95 च्या बॅचला चांगला उजाळा मिळाला। विद्यार्थी मोठे झालेले बघून गुरुजनांना खूप आनंदी आणि भावुक झाल्याचं दिसून आले। कोण मित्र कुठे काय करतोय हे जाणून घेण्यासाठी आणि एकत्र येण्यासाठी गेली 2.5 वर्ष आटोकाट प्रयत्न चालले होते। या प्रयत्नाला यश आल्याने या माजी मित्र मंडळींचा रविवारी 10 मे 2026 ला 30 वर्षांनंतर एकत्र येण्याचा योग आला। अशा तऱ्हेने मंडळी या स्नेहमेळाव्याच्या निमित्तानं 30 वर्षांनी तर कोणी 36 वर्षांनी श्री कात्रेश्वर हायस्कूलचे 10वी बॅचचे माजी विद्यार्थी एकत्र येत आहेत आणि शाळेच्या आठवणींसाठी वेगळा संकल्प करीत आहेत। तुम्ही 1994-95 चे माजी विद्यार्थी आणि तुम्ही आता 30 वर्षांनंतर एकत्र आलाय। तुमचा गेट टुगेदर कार्यक्रम पार पडत आहे। आता भोजनाचा कार्यक्रम झाला तर तुम्ही एकत्र आलाय, तुम्हाला काय वाटतं? तुमचं नाव सांगा, गाव सांगा। मी शारदा बागल, मी गाव माझं भाग्यनगर, मी राहते कलकत्त्यात। वा, कलकत्त्यात आहे। मला 2 मुलं आहेत आणि गेट टुगेदर आज केलं, खूप छान वाटलं मला। अच्छा, हां, सगळ्यांनी खूप एन्जॉय केली की असं वाटतंय की आता पुढच्या वर्षी सुद्धा झालं पाहिजे। म्हणजे तुम्हाला असं वाटतं दरवर्षी एकत्र यावं, असं झालं पाहिजे असं वाटतंय। खूप आनंद लुटला आम्ही सगळ्यांनी। बरं, तुम्हाला तर माजी विद्यार्थी म्हणून तुम्ही एकत्र आलात असं वाटतं। तर तुम्हाला आता हे जे विद्यार्थी ह्या कात्रेश्वरमध्ये 10वीचे म्हणजे बॅच सोडून जातात, त्यांच्याविषयी तुम्हाला काय वाटते? ते कसं घडलं पाहिजे, कसे त्यांचे विचारात अंमलात आणले, त्यांनी काय करावं? विचार कसे वेगळे असतात ना। अच्छा, हां, कसं नाही सांगू शकत असं, म्हणजे प्रत्येकाच्या मनात काय आहे ते। तुमच्या वेळी म्हणजे काय आधुनिक पद्धत, तंत्रज्ञान म्हणजे एवढं काही नव्हतं त्या काळात असं काही म्हणजे नव्हतं। आता सगळ्या सुविधा आहेत। तर आता सगळ्या सुविधा आहेत। त्या काळात आम्ही शाळेत अक्षरशः मुलींशी बोलायचो आणि फक्त मुलीच असायचं। मुलांच्या बरोबर आमचं बोलणंही नव्हतं असं एवढं। अच्छा, हां, पण आता आम्ही खूप असं म्हणजे मिक्स होतो। खूप छान वाटलं आम्हाला मुलांशी बोलून सुद्धा, त्याच्याशी संवाद साधून सुद्धा आनंद वाटला खूप। तर अशा तऱ्हेने राहायला पाहिजे आमच्यात असं। तर अशा तऱ्हेने मंडळी हे माझी विद्यार्थी एकत्र आलेत श्री कात्रेश्वर हायस्कूल कात्रवाडी, जे त्याने आपले थोडंसं मनोगत आणि विचार 30 वर्ष एकत्र आल्याचे आणि आनंद होते असं सांगितले। श्री कात्रेश्वर हायस्कूल कात्रवाडीचे 30 वर्षानंतर विद्यार्थी एकत्र, त्यातले एक विद्यार्थी आहे ते। नाव काय तुमचं? मी महेश बागल, गाव माझं कातर हां, रानमाळा येथील विद्यार्थी 36 वर्ष तर एकत्र आले। आता त्यांच्याकडे आपण जाणून घ्यावं। तर तुम्ही एकत्र आला, काय वाटतं, काय करता तुम्ही आणि आपले मित्रमंडळी भेटून कसं वाटलं, काय करतात तुम्ही, कुठल्या होद्यावर आहे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजकालचा जो मीडिया आलेला आहे, जसं व्हॉट्सअप आलेलं आहे, फेसबुक आलेलं आहे, इंस्टाग्राम आलेलं आहे। आम्ही 10वी झाल्याच्या नंतर आम्हाला कुणालाही माहीत नव्हतं की आम्ही कोण कुठे जाऊ, परत आमचं भविष्यात काय होईल वगैरे हे काहीच आयडिया नव्हतं। पण कालांतराने थोडे बदल होत गेले, जो तो त्याच्या परीने आपला मोठा होत गेला। परंतु शाळेतला ग्रुप ज्यावेळेला आमचा व्हॉट्सअपच्या माध्यमाने आम्हाला भेटला, त्यावेळेला मला एवढं सांगायचं आहे की एवढा आनंद मला कधीच झाला नव्हता। अच्छा, आणि आम्ही जे शाळेमध्ये केलं अल्लड वयामध्ये, ते आता आम्ही आमच्या मुलांना सांगतो करू नका वगैरे। मी तर सांगतो की ते हे वयच असतं, ह्या वयात अशा गोष्टी होतच असतात आणि ह्या गोष्टी झाल्याच पाहिजे, त्याशिवाय आपल्याला पुढच्या जीवनाचा अर्थ कळत नाही। आणि हा ग्रुप भेटल्याच्या नंतर मला जे आपल्याबरोबर आहेत, जसा मराठी समाज आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे, आपल्याबरोबर असलेली लोक पुढे घेऊन जायचे आहेत, तर एकमेकांच्या साह्याने आपण प्रत्येकाची जी कमजोर कडी आहे तिला देखील आपण बरोबर घेऊन जाऊ शकतो असं मला वाटतं। पण ह्या ग्रुपच्या माध्यमातून मला एवढंच कळतं की आपल्यात जर का एखादा कमजोर असेल तर माझ्या परीने काय जमत असेल किंवा इतरांच्या परीने माझं जर का चांगला उपयोग करून जर का आयुष्यामध्ये सक्सेस होता येत असेल किंवा आमच्या मुलांच्या शिक्षणाबद्दल काही जर का चांगल्या आयडिया भेटत असतील तर काय वाईट आहे। आणि ह्या ग्रुप भेटल्याबद्दल मला फार अभिनंदन आहे। तर अशा तऱ्हेने मंडळी हे रानमळ्यातले विद्यार्थी 30 वर्षात एकत्र आणि त्यांनी आपले विचार, चांगले विचार मांडले आणि 30 वर्षानंतर एकत्र आल्यामुळे त्यांना खूप आनंद झालेला आहे। एकत्र आला तर जवळजवळ 30 वर्षांनी, तर काय सांगाल, काय वाटतं तुम्हाला? काय नाही, जास्त दिवसानंतर भेटल्यामुळं आनंद झाला भेटून। अच्छा, नाव सांगा तुमचं? अरविंद गोलोक, रेजवाडी।
अरविंद गोलब सूर्याची वाडी. सूर्याचीवाडी. हा कार्यक्रम बरेच दिवस घ्यायचं नियोजन होतं, पण ते काही साध्य झालं नव्हतं. हां ते बऱ्याच दिवसानंतर साध्य झालं, कार्यक्रम बऱ्यापैकी झाला. हां असं सर्वांनी एकत्रित परत भेटावं, सगळ्यांचे जरा खेळीमेळीचं वातावरण तयार व्हावं. अच्छा. एवढीच अपेक्षा वाटते. काय सांगाल तुम्ही तुपेवाडी नाव सांगा. अंकुश तुपे तुपेवाडी. अंकुश तुपेवाडी हे आपले 94-95चे 1900 बॅचचे विद्यार्थी आहेत आणि एकत्र आले 30 वर्षानं. काय सांगाल, काय वाटतंय तुम्हाला? बऱ्याच दिवसापासून योगायोग चालला होता हा कार्यक्रम घडवून आणण्याचा. हां आणि जुन्या मैत्रिणी मित्र भेटून भरपूर खूप आनंद झालेला आहे. कुणाच्या अडीअडचणी जाणून घेतल्या आणि अडीअडचणीतून पर्याय काढले आणि चांगला कार्यक्रम पार पाडला. तर काय सांगाल तुम्ही 30 वर्षानंतर एकत्र, काय तुमचे 1-2 विचार सांगाल? एकत्र तुम्ही माजी विद्यार्थी एकत्र बोला. 30 वर्षानंतर आम्ही सर्वजण एकत्र आलो. बरं. खूप छान वाटलं. अच्छा. आणि आजचा जो प्रोग्राम आहे हां. सगळ्यांनी एकत्र केला, असाच प्रोग्राम आम्ही पुढच्या वर्षी पण करू. अच्छा. आणि ह्याच्यापेक्षा संख्या वाढेलच नक्कीच. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.